भोकरदन शहरातील जालना रोडवरील माजी खासदार कैलासवासी पुंडलिकराव दानवे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसमोरील दुभाजकावर मोठ्या प्रमाणात असलेला गाजर गवत काढून त्या ठिकाणी गतिरोधक उभारावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रदीप रतन जोगदंडे यांनी उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग भोकरदन यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे। या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसमोरील दुभाजकामध्ये मोठ्या प्रमाणात गाजर गवत झालेले आहे। गाजर गवतामुळे जालनाकडून भोकरदनकडे जाणारी वाहने दिसत नाहीत, त्यामुळे या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। महामार्ग असून या जालना भोकरदन महामार्गावरचे हे दुभाजक आहेत। या दुभाजकामध्ये मोठ्या प्रमाणात गाजर गवत उगवले असून या गाजर गवतामुळे येणाऱ्या जाणाऱ्या रस्ता ओलांडताना एखादा मोठा अपघात होऊ शकतो। करिता मी प्रशासनास ही विनंती करतो की आपण या दुभाजकामधील जे उगवलेले मोठमोठाले हे गाजर गवत आहे हे त्वरित आपण कापून घ्यावेत आणि या महामार्गावर हा फार मोठा टर्न असून या टर्नवर गतिरोधक बसवण्यात यावे, जेणेकरून या ठिकाणी हा MIDC परिसर आहे। MIDC परिसरामध्ये कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय निवासी शाळा, त्याचप्रमाणे श्री गणपती विद्यालय, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक संचलित वसतिगृह असे 7, 8, 10 शैक्षणिक संस्था आहेत। तरी माझी प्रशासनाला एवढी विनंती आहे की या ठिकाणी या दुभाजकामधील जो गाजर गवत उगवलेला आहे मोठमोठालं ते काढून घेण्यात यावं। त्यानंतर या ठिकाणी गतिरोधक उभारण्यात यावं, जेणेकरून या ठिकाणी कुठलाही अपघात होणार नाही, कारण या ठिकाणी शाळकरी मुलं व पालकांची नेहमी वर्दळ असते।